यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एक ब्रेकिंग बातमी येते। विजयसिंह मोहिते पाटील यांची भाजपकडे चाचपणी सुरू असल्याची माहिती मिळते। माढामध्ये उमेदवारी नसल्याने मोहिते पाटील नाराज असल्याचं कळतंय। रणजितसिंह मोहिते पाटील यांनी गिरीश महाजन यांची भेट घेतलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर सुद्धा चर्चा केल्याची माहिती मिळते। आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय आणि याविषयी अधिक माहिती घेऊयात। आपल्या सोबत आपले प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आहेत। प्रफुल्ल, कुठेतरी विजयसिंह मोहिते पाटील भाजपच्या संपर्कात असल्याचं कळतंय, काय सांगाल याबद्दल सविस्तर? संदीप, अगदी खरं आहे, कारण माढा लोकसभेची जी जागा आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार लढवणार आहेत। त्यामुळे कुठेतरी मतदारसंघ गेल्याची जी खंत आहे ती विजयसिंह मोहिते पाटलांनी नक्कीच जाणवणार आहे। कारण सूत्रांनी जी माहिती दिली आहे की गेल्या महिन्यात देखील दिल्लीला थेट अमित शहांबरोबर देखील विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट झाल्याची जी चर्चा गेल्या अनेक दिवसापासून सुरू होती। आज त्यांचा मुलगा जो आहे रणजित सिंग यांनी आज गिरीश महाजन यांची त्यांच्या बंगल्यावर भेट घेतली आणि जवळपास 1.5 ते 2 तास त्याने चर्चा केली आणि त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांची देखील त्यांच्याशी चर्चा झाल्याची जी माहिती या ठिकाणी मिळते। आणि कुठेतरी भाजपची ही चाचपणी आहे का, ही देखील एक मोठी चर्चा या ठिकाणी आहे। कारण गेल्या काही दिवसांपासून आपण भाजपात जावं का या संदर्भातले जे विचारविनिमय जो आहे तो विजयसिंह मोहिते पाटील यांच्याकडनं होताना दिसतोय। आणि आजची जी भाजपाशी झालेली चर्चा 1.5 ते 2 तास चर्चा झाली, पण त्यातून अजूनही भाजपाने त्यांना ग्रीन सिग्नल दिला आहे का याबाबत माहिती अजून मिळू शकलेली नाही आहे। संदीप, अगदी धन्यवाद प्रफुल्ल, तुम्ही दिलेली आहे संपूर्ण माहिती। एअर स्ट्राईक मध्ये नेमके किती दहशतवादी मेले अशा प्रश्नांची सरबत्ती विरोधकांकडून सरकारवर सुरू आहे। यावर प्रश्न विचारणाऱ्यांना विरोधकांवर केंद्रीय मंत्री वी.के. सिंग यांनी टीका केली आहे। या पुढील कारवाईच्या वेळेला विरोधकांना विमानाला बांधून न्या आणि कारवाईनंतर तिथंच मृतदेह मोजण्यासाठी सोडा असा टोला त्यांनी लगावलाय। अगली बार जब भारत कुछ करे तो मुझे लगता है कि विपक्षी जो ये प्रश्न उठाते हैं उनको भी हवाई जहाज के नीचे बांध के ले जाएं। जब बम चलें तो वहाँ से देख लें टारगेट, उसके बाद उनको वहीं पे उतार दें, उसके बाद वो गिन लें और वापस आ जाएं। है ये मानसिकता समझ में नहीं आ रही। दुसऱ्या मजल्यावरून पडलेला लहानगा आश्चर्यकारकरित्या बचावलाय। मध्य प्रदेशातल्या शिवपुरी इथं 2 वर्षांचा मुलगा खेळता खेळता दुसऱ्या मजल्यावरून खाली पडला। खाली पडताना हा मुलगा आधी वायरमध्ये अडकला आणि त्यानंतर थेट महिलेच्या पायापाशी पडला। यामध्ये जखमी झालेल्या चिमुकल्याला नंतर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचं कळतंय। आपण बघतोय काळजाचा ठोका चुकवणारी ही दृश्य आहेत। दुसऱ्या मजल्यावरून हा लहानगा खाली पडला आणि आश्चर्यकारकरित्या त्याचं दैव बलवत्तर आणि त्यामुळे तो बचावलेला आहे।